नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलीही भविष्यवाणी नाहीये, तर रमनशास्त्रावर आधारित हे कर्मा रीडिंग आहे. मराठीत आपण याला कर्म वाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर तुमच्या अवेअरनेससाठी आणि मार्गदर्शनासाठी आहे. नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रेडिक्शन्स किंवा पुढे काय होणार आहे हे जाणून घेऊन खरं तर आपल्या आयुष्यात तसा काहीच फरक पडत नाही. मग त्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊयात. आपल्या आयुष्यात सध्याला ज्या काही गोष्टी घडतायत, ज्या काही घटना घडतायत, त्या एक्झॅक्टली का होत आहेत, त्याच्या मागचं रूट कॉज काय आहे, मूळ कारण काय आहे, ते आपण समजून घेऊयात. अवेअरनेस आणि जाणीव हीच आपल्या आयुष्याच्या बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती. आपण जोपर्यंत तो अनुभव, ती परिस्थिती व्यवस्थित समजून घेत नाही, तोपर्यंत ती परिस्थिती सतत पुन्हा पुन्हा आपल्या समोर येऊन उभी राहते. यालाच कार्मिक सायकल, कार्मिक लूप किंवा मराठीत आपण त्याला कर्माचं चक्र असं म्हणतो. मग आजच्या या कार्मिक रीडिंग मध्ये, कर्माच्या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर तुमची ओव्हरऑल एनर्जी या महिन्यात कशी आहे, तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजे भूतकाळातील कर्माचे पॅटर्न्स कसे दिसतायत, तुमची प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे, सध्याला कुठलं कर्म ऍक्टिव्हेट होत आहे, आणि यामुळे तुम्हाला कोणते कोणते एक्सपिरियन्सेस येतील, कोणते कोणते अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात, कोणत्या कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, याचं सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला या विश्लेषणात करणार आहे. ही माहिती मी तुम्हाला अत्यंत साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे. आपल्याला एकदा आपलं कर्म समजलं की मग ते कर्म हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते, आणि मग आपण ऑटोमॅटिकली आपल्या डेस्टिनीशी अलाइन होतो, आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकायला लागतो. आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असतं. हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारे उपाय वगैरे असलं अजिबात नाहीये, परंतु हे लाईफ चेंजिंग मात्र जरूर आहे. हे विश्लेषण, हे मार्गदर्शन, हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर पुढील 6 ते 8 महिन्यात किंवा वर्षभरात तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. आत्ताचे तुम्ही म्हणजेच 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरू करूयात आजच्या या कर्म विश्लेषणाला. सगळ्यात आधी आपण बघूयात की या फेब्रुवारी महिन्यात तूळ राशीची एकंदर एनर्जी कशी असेल. फेब्रुवारी महिना हा तूळ राशीसाठी डिसिजन्स, बॅलन्स आणि इंटरनल फाईट यांचं मिक्सचर असलेला असणार आहे. बाहेरून तुम्ही अतिशय शांत आणि बॅलन्स्ड, समजूतदार दिसाल, परंतु आतमध्ये तुमच्या मनात एक द्वंद्व चाललेला असेल. मी हे करू का ते करू, मला हे करायचंय का ते करायचंय, असे प्रश्न सतत वारंवार तुमच्या मनात येत राहतील. हा महिना तुम्हाला असं शिकवतोय की सगळ्यांनाच खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःचा बॅलन्स मात्र हरवून बसू नका. तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजेच भूतकाळातील पॅटर्न्स आपण बघितले तर इथे असं दिसते की तुम्ही अनेक वेळा स्वतःपेक्षा इतरांच्या अपेक्षांना जास्त महत्व दिलंय. आपल्या नात्यांमध्ये, आपल्या कामात किंवा आपल्या कुटुंबात शांतता टिकून राहावी म्हणून स्वतःची इच्छा तुम्ही मागे ठेवली. फॉर एक्झाम्पल, एखादा निर्णय घेताना तो तुम्हाला पटला नसला तरीही समोरच्याला वाईट वाटेल की काय, या कारणासाठी तुम्ही त्याला होकार दिलात. इच्छा नसतानाही नुसती मान डोलवून हो मला मान्य आहे अशी तुम्ही मान्यता दिलीत. कर्माचा हा पॅटर्न इथे असं सांगतोय की हार्मनी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या भावनांचं बलिदान दिलेलं आहे. आता प्रेझेंट सिच्युएशन मध्ये म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये पुन्हा अशा काही घटना, काही एक्सपिरियन्सेस असे तुम्हाला येतील की तिथे तुम्हाला निर्णय घेणं भाग पडेल. या वेळेला तुमची टेस्ट अशी आहे की तुम्ही स्पष्टपणे स्वतःचं मत मांडताय की परत समोरच्याच्या भूमिकेवर नुसती मान डोलावताय. आता या कंडिशन मध्ये तुमच्याकडून स्पष्ट भूमिकेची आवश्यकता आहे. आयुष्याचा हा टप्पा तुम्हाला स्पष्टपणे स्वतःची बाजू मांडायला शिकवणार आहे.
तुमची कॉन्फ्लिक्ट टाळायची सवय आणि दुसऱ्याच्या मतांमध्ये होकार देण्याची सवय घालवणारा आहे. हा महिना तुम्हाला शिकवतोय की नुसतीच खोटी खोटी शांतता ठेवण्यापेक्षा स्वतःचं मत तुम्ही स्पष्टपणे मांडा. तुम्ही जर जॉबमध्ये असाल, ऑफिसमध्ये काम करणारे असाल, तर या वेळेला तुम्हाला बॅलन्स राखण्याचं काम करावं लागेल. थोडक्यात 2 व्यक्तींच्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये तुम्हाला पडावं लागेल आणि योग्य तो समन्वय साधायला लागेल. फॉर एक्झाम्पल, तुमचा बॉस आणि तुमचे कलिग्स यामध्ये काहीतरी फाईट झालेली असेल किंवा काही वैचारिक मतभेद झालेले असतील, तर तुम्हाला मध्ये पडावं लागेल आणि समन्वयाची भूमिका घेऊन तुम्हाला एक समतोल साधावा लागेल. या महिन्यात काही क्षण असेही तुमच्या आयुष्यात येतील जे तुमचं मन हलकं करून जातील. उदाहरणार्थ, एखादी छान भेट, तुमचे जुने मित्रमैत्रिणी भेटणं किंवा मन मोकळं करणारी चर्चा तुम्हाला इमोशनल रिलीफ देऊन जाईल. कुणीतरी तुमचं ऐकून घेईल आणि तू जे करतोयस ते बरोबर आहे असं तुम्हाला सांगेल आणि तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुम्हाला सुद्धा कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन असा आहे की दुसऱ्याच्या होला हो करणं सोडून द्या. स्वतःचं मत स्पष्टपणे मांडा आणि बॅलन्स करायला शिका. आयुष्यात खरा बॅलन्स तेव्हाच येतो जेव्हा तुमचं मत, तुमची भावना आणि तुमच्या गरजा यांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. हा फेब्रुवारी महिना तुळ राशीसाठी सेल्फ रिस्पेक्ट आणि हार्मनी यांचा समतोल शिकवणारा आहे आणि तुम्हाला सत्य बोलायला शिकवणारा, तुमचं मत स्पष्टपणे मांडायला शिकवणारा आहे. आजचं हे मार्गदर्शन, आजचा हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर तुमचे जुने कर्माचे पॅटर्न्स ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल आणि या कर्माच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आजचे हे कर्म विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.